ॲस्ट्रोलॉजीवर डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे की नाही? भयभिन प्रीत ना होय, की मी जोपर्यंत तुला भीती दाखवत नाही ना तोपर्यंत तू माझा ऐकणार नाही, तोपर्यंत तुला प्रीती निर्माण होणार नाही. ज्योतिषाच्या बाबतीत असं झालं, लोकांना काय वाटायला लागलं की हे शास्त्र म्हणजे शॉर्टकट. असं काही नसतं. असं जर असतं ना तर आम्ही ज्योतिषी कशाला तुम्हाला लोकांच्या पत्रिका पाहत फिरलो असतो. आम्ही हातात आवश्यक ती रत्न घातली असती, माळा घातल्या असत्या, आवश्यक त्या पूजा केल्या असत्या आणि आम्हीच काय तर या जगातले यशस्वी व्यक्ती राहिलो असतो. ज्योती म्हणजे सूर्य, ईश म्हणजे देव. सूर्य ज्या शास्त्राचा देव आहे ते झालं ज्योतिष. सर, लग्न करताना पत्रिका जुळवणे आणि गुणमिलन करणं गरजेचं आहे. लग्न करत असताना दोघांचे, मुलाचं आणि मुलीचं, दोघांचीही सगळ्यात आधी जी आहे ती वैचारिक पातळी जुळते का. महत्वाचे काय असतात, स्त्री दोष किंवा पितृदोष पत्रिकेमध्ये सगळ्यात महत्वाचे. हे काय करतात हे दोन दोष. आत्ताच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये सर वास्तुशास्त्र किती महत्त्वाचे आहे? वास्तुशास्त्रच मॅटर करतं. जसं ज्योतिषशास्त्र मॅटर करतं तसंच वास्तुशास्त्र सुद्धा मॅटर करतं. घरामध्ये आपण जसे हावभाव, जशी बोलीभाषा ठेवतो त्याच बोलीभाषेला वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो. नंबर पण खूप महत्त्वाचा आहे. वेळेमध्ये पण काय आहे, नंबरच आहे. आपण काय म्हणतो, तुला 4दा सांगितलं तरी तो ऐकत नाही. 4दाच का, 7दा का नाही म्हणत. गेल्या 20 वर्षापासून भारतात आणि भारताबाहेर मार्गदर्शनाचे अविरत कार्य करणारे वासुदेव सत्रे सर हे आज आपल्या सोशल युवा पुढारी चॅनलवरती आलेले आहेत. तुमचे मनपूर्वक स्वागत. नमस्कार, आपण मला बोलवलं. सर, ज्योतिषशास्त्र सध्या खूप जास्त व्हायरल होत आहे आणि आम्ही खूप जास्त कन्फ्युजनमध्ये आहोत. सो आत्ता आपण बघतोय रिसेंटली खूप सारे भोंदू बाबाही पकडले जात आहेत. सो याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर तुला एक सांगू का, ज्योतिषशास्त्र व्हायरल होत आहे हाच प्रश्न चुकीचा आहे. व्हायरल वगैरे काही होत नाही. हे शास्त्र आहे आधीपासून. जसं आपलं वैद्यकीय शास्त्र आहे, विधिशास्त्र आहे, तसंच ज्योतिष हे शास्त्र आहे. व्हायरल होत आहे वगैरे असं काही नाही. उलटं आत्ता लोकांना त्याची जाण व्हायला लागली की या शास्त्राचा सुद्धा आपण फायदा घेऊ शकतो आणि या शास्त्राचा फायदा घेऊन आपण आपलं जे जीवन आहे ते सुकर करू शकतो. व्हायरल काय अनादी कालापासून आहे. आधीची लोक लग्न व्हायची तर तेव्हा पत्रिका जुळवायचे, युद्धाला जायचं तर पत्रिका, मुहूर्त बघायचे, गाडी घ्यायची मुहूर्त, पाया भरणी मुहूर्त, हळद लावायची मुहूर्त, बरोबर, सुपारी फोडायची लग्नाची त्यासाठी मुहूर्त. हे व्हायरल वगैरे काही होत नाही. हे आपला जीवनाचा हा एक अविभाज्य भागच आहे ज्योतिषशास्त्र. जसं आपण म्हणतो ना स्वयंपाक, त्याचं पाकशास्त्र आहे, तसंच हे ज्योतिषशास्त्र सुद्धा आहे. सकाळी दिवस सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आणि सूर्यास्त ते सूर्योदयापर्यंत ज्योतिषशास्त्र आपल्या जीवनामध्ये, दिनमानामध्ये हे कार्य करतच राहतं की आज सकाळचा सूर्योदय किती वाजता आहे, त्यानंतर किती वाजून किती मिनिटांनी कोणतं नक्षत्र आहे, कोणती तिथी आहे, तिथी क्षय आहे की काय, किंवा कोणतं आपण त्यावेळेस योग कोणता आहे, की कोणत्या वेळेला आपण गाडी घेणं योग्य आहे किंवा घराची नोंदणी करणं योग्य आहे. हे अनादिकालापासून चालू आहे. व्हायरल होत आहे म्हणजे काय व्हायला लागलं की काही मध्यंतरीचा जो काही काळ होता, ज्याला हल्लीची आपण जी म्हणतो की आता तुम्ही काय जेन मिलेनियल्स वगैरे जी काही मुलं ही या गोष्टीला फॅड म्हणायला लागले. खरं तर फॅड हा शब्द काय मला कळत नाही, म्हणजे याबद्दल काय बोलावं किंवा काय. पण शास्त्राला त्यांना काय व्हायला लागलं की ह्या हल्लीच्या मुलांना कुठलं शास्त्र कुठलंही असो ना ते नियमात वागायला सांगतं आपल्याला, आणि ते आपण शास्त्र अंगीकृत केलं ना तर ते माणसाचं जीवन सुकर करतं. आणि नियमात वागायला हल्लीच्या मुलांना आवडत नाही. त्यामुळे मग काय हे ज्योतिषशास्त्र, सूर्योदयापूर्वी उठवा, काय आहे तू काय म्हणते, उद्या सकाळी 6:39 सूर्योदय आणि तुम्हाला 6:15 उठायला सांगते असं. तर त्यांना ते त्रासदायक वाटायला लागलं. आणि चैन, आराम, भौतिक सुख, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागणं आणि मग सकाळी कसं 6 वाजता जागेल. त्यामुळे त्यांना हे जे आहे ज्यात शिस्त लागते असं शास्त्र त्यांना अंगीकृत करायला सांगितलं तर त्यांना त्याचं फॅड वाटायला लागतं. तर व्हायरल वगैरे काही होत नाहीये. उलटं आता लोक जाणायला लागलेले आहे. आपण जे म्हणतो ना अवेअर व्हायला लागले की नाही, या शास्त्राचा खरोखर आपल्या आयुष्यावर, दिनमानावर, दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होतो आणि तो परिणाम सर्वतोपरी होतो. त्याचं एक खूप छान असं उदाहरण देईल की आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की आपण जेव्हा कोणाकडे मृत्यू होतो तर काय सांगितलं आहे त्यात की त्याच्याकडे म्हणजे कोणी शिवायचं नाही, त्याला स्पर्श करायचा नाही. त्यामागे आयुर्वेद शास्त्राने, आरोग्यशास्त्राने लक्ष घातलंय. ते कसं तुला एक सांगतो. तर ती मृत व्यक्ती जी आहे ती गेल्या 15-20 दिवसापासून, महिन्याभरापासून आजारी असेल कुठल्या तरी असाध्य रोगाने वगैरे. तर आधी मृत्यू जे व्हायचे ते घरी व्हायचे, कारण वैद्यकीय सेवा इतकी तत्पर नव्हती, आजच्यासारखी आधुनिक अशी वैद्यकीय सेवा त्यावेळेस नव्हती.
तर मग ते विषाणू कोणाला गेले असतील, त्याच्या मुलाच्या अंगात, मृत व्यक्तीच्या, त्याच्या पत्नीच्या, त्याच्या भावाच्या, घरातल्या सदस्यांच्या अंगामध्ये त्या कदाचित विषाणूंनी प्रवेश केला असेल. म्हणून आपल्या धर्मशास्त्राने भय घातलं की शौच आहे म्हणजे सुतक, की त्या मृत व्यक्ती, घरात मृत पावलेल्या व्यक्तीच्या इतर सदस्यांना कोणी स्पर्श करू नये. चुकून स्पर्श झाला तर स्नान करावं. काय की स्पर्श झाला चुकून, काही विषाणू आले असतील, बरोबर, तर त्या विषाणून ते पण निघून जावे म्हणून स्नानाचं भय घातलं. बाकी शौच वगैरे काही नसतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की जन्मता विटाळं, मरता विटाळं, मधेची सोवळे काय बापा. की जन्म झाल्यावरही वृद्धी सांगितलेली आहे 12 दिवसांची. तर त्यात काय की तेव्हा पण जे डिलिव्हरीची व्हायची आईची, तर ती घरातच व्हायची. तर त्यावेळेस पण काही विषाणू किंवा त्या घरातल्यांना स्पर्श करू नये, किंवा तुम्ही विषाणूत ते नवजात बालक आहे, बरोबर, तर त्याला कुठलाही संसर्ग होऊ शकतो म्हणून स्पर्श करू नका 10 दिवस. पण ते शुभ शौच आहे. जे सुतक असतं मृत्यूनंतरचं 14 दिवसांचं, त्यात काय सांगितलं आहे की तुम्ही देवपूजा सुद्धा करू शकत नाही, म्हणजे त्या देवावर सुद्धा तुमचे विषाणू जायला नको. पण इकडे उलटं काय सांगितलं आहे जन्मानंतर, की तुम्ही देवपूजा म्हणजे देवाचं दर्शन घेऊ शकता. देवपूजा तुमच्या दुसरं कोणीतरी परिवारातलं दुसरं कोणी सदस्य करू शकतं, पण तुमच्या कुटुंबातलं नाही. तर हे शुभ शौच आहे की तुम्हाला दुसऱ्यांचं कुठल्या विषाणूंचं संक्रमण तुम्हाला व्हायला नको, आणि मृत्यूनंतरच्या शौचामध्ये तुमचं संक्रमण दुसऱ्या कोणाला व्हायला नको. म्हणून हे तुकाराम महाराज की जन्मताही विटाळ सांगितलं आणि मध्ये नंतरही मरतानाही विटाळ सांगितलं, आणि मध्येच आपण म्हणतो की नाही सोहळ्यामध्ये नैवेद्य करायचा वगैरे, तर ते तुकाराम महाराजांनी उपहासाने म्हटलं की मधची सोवळे काय बापा. तर सोवळ म्हणजे सोहळ्याचा अर्थ हा म्हणजे शुद्धता, म्हणजे काय म्हणतात त्याला, स्वतःवर सेल्फ डिपेंडंट, परावलंबित्व नको. असो, तो भाग वेगळा, त्यावर बोलायला अधिक वेळ जाईल. तर ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये जे सगळं सांगितलेलं आहे की शौच पाळा, त्यात धर्मशास्त्राने, आयुर्वेदाने सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे. आणि आपल्या कोरोनात पण आपण बघितलं की बरोबर 14 दिवसच क्वारंटाईन केलं, आणि आपल्या ह्या धर्मामध्ये सांगितलं की 14 दिवसाचंच शौच. तो जो कोण सारकोटीस होता तो आधी लोकांना सांगत गेला की तुम्ही बाहेरून आले की हात धुवा, कुठेही हात लावला की हात धुवा. तर लोकांनी त्याचं ऐकलं नाही आणि त्याला जिवंत मारून टाकलं. थोडक्यात काय की कोणी चांगलं सांगायला गेलं, आमच्यासारखे ज्योतिषी कोणी सांगायला गेले की त्याचं फॅड वाटायला लागतं. तर परत आपण विषयाकडे येऊ. व्हायरल नाही झालं, व्हायरल नाही, ॲक्च्युली हा भागच होता. जसं आपण श्वास घेतो, जशा आपल्या शरीराच्या नैसर्गिक क्रिया आहे, तसाच हा ज्योतिषशास्त्रसुद्धा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर सुद्धा ज्योतिषशास्त्राचे जे चांगले वाईट परिणाम आहेत ते आपल्या शरीरावर, आपल्या दैनंदिनीवर ते होत राहतात. तर त्यामुळे व्हायरल वगैरे काही होत नाही. तर दुसरा तुझा प्रश्न होता की अनेक भोंदू बाबा यायला लागलेत. तर आता आपण ऐकतोच आहे सगळीकडे, सगळ्या बातम्यांमध्ये. क्वचितच गेल्या 2 महिन्यात एखाद दुसराच दिवस बातम्यांमध्ये असं जात असेल की कुठल्या भोंदू बाबाला पकडलेलं नाही आहे पोलिसांनी, बरोबर. किंवा कोणी काही फसवणूक वगैरे काय. तर काय व्हायला लागलं की ज्योतिषाच्या बाबतीत असं झालं, लोकांना काय वाटायला लागलं की हे शास्त्र म्हणजे शॉर्टकट, इट इज अ शॉर्टकट वे टू सक्सेस. असं काही नसतं. असं जर असतं ना तर आम्ही ज्योतिषी कशाला तुम्हाला लोकांच्या पत्रिका पाहत फिरलो असतो. आम्हीच हातात आवश्यक ती रत्न घातली असती, माळा घातल्या असत्या, आवश्यक त्या पूजा केल्या असत्या, आणि आम्हीच काय तर या जगातले यशस्वी व्यक्ती राहिलो असतो. ज्योतिषशास्त्र हा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. असं असतं तर डॉक्टर जे आहेत ना ते अमर झाले असते, त्यांना अमरत्व प्राप्त झालं असतं. कधीच कुठले डॉक्टर त्यांना मृत्यू आला नसता. बरोबर. किंवा आपण सर्वसाधारण वेगवेगळे स्पेशालिस्ट म्हणून, कोणी ऑर्थोपेडिक सर्जन आहे त्यांना कधीच त्यांचं हाड मोडलं नसतं, किंवा कोणी न्यूरोलॉजिस्ट आहे त्यांना कधीच विस्मृती किंवा स्मृतिभ्रंश झाला नसता, बरोबर. वेगवेगळे डोळ्याचे डॉक्टर आहे त्यांना कधीच चष्मा लागला नसता. वकील कधी तुरुंगात गेले नसते. शास्त्र आहे, त्यांनाही मर्यादा आहे. तसं ज्योतिषशास्त्र आहे, त्यालाही मर्यादा आहे. पण लोकांना ते म्हणजे असं वाटायला लागलं ना की ज्योतिषी आणि ज्योतिषशास्त्र म्हणजे असं आहे की हातात चंद्र दाखवणार. असं काही नसतं, हे गैरसमज आहेत, मर्यादा आहेत. आधार घ्यावा ज्योतिषशास्त्राचा, आहारी जाऊ नये. आणि त्या लोकांना काय आहारी जाण्याच्या नादात काय होतं की त्याचाच फायदा ही जी भोंदू लोकं आहेत, किंवा 27 नक्षत्र, 12 राशी, 9 ग्रह आणि घरातले 12 स्थानं थोडीफार माहिती झाली स्वल्पशी की ते स्वयंघोषित ज्योतिषी होतात. आणि अशा वेळेस आम्हाला आमच्यासारख्यांना असं वाटतं की आम्ही काय मूर्खपणा केला. आळंदीमध्ये जी 6-7 वर्ष घालवली एवढ्या अनुशासनामध्ये, पहाटे 4, 4:15 पासून आमचं दैनंदिनी सुरू व्हायची, तर रात्री 10 वाजून 10 वाजता दीपनिर्माण व्हायचा. आम्हाला 2-2, 3-3 महिने पाठशाळेच्या, गुरुकुलाच्या कंपाऊंडच्या बाहेर निघायला मिळत नसायचं. पण असं नाही की आम्ही तुरुंगात होतो, पण शिस्तीत जीवन, आणि शिस्तीमध्ये, अनुशासनामध्ये एक गुरुकुलातलं जीवन, अशा ह्याच्यात आम्ही जगून आम्ही शिक्षण घेतलं. तर अशा वेळेस असं वाटतं की ही जी लोकं आहेत की एखाद दुसरं पुस्तक वाचलं
आणि जे 27 नक्षत्र, 12 राशी, नवग्रह आणि पत्रिकेतले 12 स्थानं हे पाठ केले म्हणजे ते स्वयंघोषित ज्योतिषी झाले. आणि सर्वसामान्य माणूस पण काय होतं की त्यांना यातलं ज्ञान नसतं आणि चार थोडे अगदी 2-3 बरोबर. नक्षत्रांची नावं, एखाद दुसऱ्या ग्रहांचं काही हे केलं, माहिती सांगितली की ते लगेच पाळतात आणि त्यांना असं वाटतं की हा ज्योतिषी आहे. आणि मग त्यात काय होतं की त्यांना लक्षात येतं की तू आलेले ज्योतिषी, तुम्हाला एक सांगतो, त्यांची जी एक नॉर्मल प्रॅक्टिस आहे ना, त्याला प्रॅक्टिस म्हणण्यापेक्षा मी म्हणेन कट प्रॅक्टिस. आलेली व्यक्ती आहे त्याचं अटायर बघतात, कपडे, अंगावर सोनं, शूज, कदाचित कळेल तर कुठल्या गाडीतनं आला, मग बोलताना हळूच काय उद्योग करतो की नोकरी, कुठल्या हुद्द्यावर आहे, मग त्यानुसार त्याच्याकडनं ती लुबाडणूक करायची. भयभिन प्रीत ना होय, की मी जोपर्यंत तुला भीती दाखवत नाही ना, हं. तोपर्यंत तू माझा ऐकणार नाही, तोपर्यंत तुला प्रीती निर्माण होणार नाही. मी जोपर्यंत तुझ्या पत्रिकेमध्ये शनी राहू, केतू, शनी मंगळ असे काही भयावह जे ऐकलेले ग्रहांच्या युती किंवा ग्रहदोष सांगत नाही, तोपर्यंत तुला मी सांगितलेलं पटणार नाही, माझ्याबद्दल ती प्रीती होणार नाही. मग एकदा तू माझ्या याच्यात आलीस, जाळ्यात आलीस, की मग तुला काय हाणायचं हाण, कसं करायचं, तुझा काय वापर, गैरवापर, आर्थिक, शारीरिक सगळ्याच बाबतीत सगळे करायला लागले. आणि हे अतिशय निंदनीय आहे. आणि त्यात स्पेशली काय व्हायला लागलं की आपला हिंदू समाज हा खूप त्यात बदनाम व्हायला लागला. लोक बरोबर. म्हणजे आपली इतकी सनातन, इतकी छान संस्कृती, की हे विश्वची माझे घर, बरोबर असं म्हणणारं, की म्हणजे पूर्ण ही विश्व जी आहे, वसुधैव कुटुंबकम, ही पूर्ण वसुधा ऐव, म्हणजे ही वसुधा हे माझं कुटुंब आहे असं म्हणणारी आपली संस्कृती. आणि असले हे विचित्र काम करायला लागले. त्यामुळे कोणी जर असे हे सांगत असतील ना, अशा नादी नका लागायला नको. आणि काय असतं की पत्रिकेचं ज्ञान कसं आहे त्याच्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहे की एखाद्याला, तुम्हाला मी आता सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगतो की अं, खरा ज्योतिषी कसं ओळखायचं ते सांगतो. की एखाद्याने सांगितलं की माझं सकाळी साधारण 11:30चा जन्म आहे, 11:40चा, हां, बरोबर. तर त्या ज्योतिषाला विचारायचं, त्या जातकाने, म्हणजे त्या पत्रिका पाहायला घेणाऱ्याने, की माझी पत्रिका न पाहता तुम्ही मला सांगा माझ्या पत्रिकेत सूर्य कुठे असेल. हे जर त्याने सांगितलं तर समजायचं याला थोडंफार ज्ञान आहे. बरोबर. लक्षात आलं. उलट तपासणी ज्याला आपण म्हणतो ना, इंट्रोगेशन, जे इंट्रोव्हर्ट. पोलीस आरोपींसोबत करतात, फक्त त्यांची भाषा वेगळी असते, फक्त ही भाषा थोडी मऊ ठेवायची. तर त्या भाषेमध्ये थोडंसं ममत्व, आपुलकी असं असावं. तर इंट्रोगेशन कसं करायचं, की सपोज तू आता माझ्याकडे पत्रिका पाहायला आली, तू मला पहिले तर तू हे बघायचं की आता मला तर तो पूर्ण श्लोक आठवत नाही, त्यात म्हटलंय की हता तटावरी जटा रंगवूनी मठाची उठा ठेव का करी, असं काहीतरी आहे. मी आठवलं की सांगेन कधी. की म्हणजे पूर्ण काय तर जटा लावायच्या, भस्म लावायचा हटातटावर, गळ्यात माळा घालायच्या आणि खूप मोठं गंध काहीतरी काय, त्याला म्हणजे ते सोंग झालं एक प्रकारचं. खऱ्या माणसाला काहीही गरज नसते. जसं म्हणतात ना, खरा जो गायक असतो ना, खरा जो गायक, त्या गायकाला फक्त आणि फक्त एक पेटी आणि तबला या याच्यात तो मैफिली रंगवतो. आणि जे नकली गायक असतात ना, त्यांना जवळजवळ 50-60 प्रकारचे वाद्य लागतात. त्यात त्या वाद्यांचाच गोंगाट जास्त असतो, त्याचा आवाज फार कमी असतो. तसंच खरा ज्योतिषी जो आहे तो, आता बघतेस, मला फक्त मी काही कुठे काही भस्म, गंध, कपाळी काही लावायचे, माझं ज्ञान आहे, बरोबर. फक्त ठीक आहे की एक आवश्यक समाजाला, लोकलज्जेला शोभेल असं वस्त्र असावे अंगावर. नाही तर बाकी ज्योतिषी आपण बघतो की खूप अंगावरही घालतात. ते बघायचं सगळ्यात आधी. नंतर त्यांचं जे काय म्हणतात त्याला, ज्ञान जे मी बोललो आत्ता, की हळूहळू सुरुवात झाली की ते सांगतीलच नक्षत्र, चरण, राशी. तर पहिला प्रश्नाचं काय करायचं, की माझा साधारणतः 11:30-40, जो काही 11:40, 12 वाजता जन्म आहे, तर साधारण माझ्या पत्रिकेत सूर्य कुठे असेल. हे झालं नंबर 1. नंबर 2, की त्यांना म्हणायचं की मला साधारणतः खूप अगदी लहान वयापासनं किंवा अगदी मी किशोरावस्थेत होते तेव्हापासनं मला चष्मा आहे किंवा डोळ्याचे विकार आहे. तर अशी काय ग्रहस्थिती असेल की मला डोळ्याचे विकार सुरू झाले. हे 2 समाधान. दुसरं समाधान. तिसरं, की मला बरेचदा त्वचेचा किंवा खाजेचा त्रास होतो. मी अनेक डर्मॅटॉलॉजिस्टना दाखवलं. तर त्यासाठी कोणती ग्रहस्थिती असेल? असेच एक 2-4 सोपे प्रश्न आहेत. यात अगदी तू 8 दिवस जरी माझ्यासोबत माझी असिस्टंट म्हणून फिरली आणि मी माझ्या क्लायंटच्या पत्रिका बघताना तू ऐकलं ना, तरी सुद्धा तू ज्योतिषी होऊ शकशील. म्हणजे तू असं एक 4-5 प्रेडिक्शन सांगितलेत ना, की तू सुद्धा एक पूजा देसाई म्हणून, प्रसिद्ध ज्योतिषी म्हणून निर्माण होशील. पण नंतर खरी परीक्षा सुरू कुठे होते माहिती आहे का? की ज्योतिष म्हणजे ज्योतिही ईशः यस्य सहा
ज्योतिषा ही ज्योतिषाची संधी विग्रह झाला. ज्योती म्हणजे सूर्य, ईश म्हणजे देव. सूर्य ज्या शास्त्राचा देव आहे ते झालं ज्योतिष, बरोबर. तर आपण त्यात काय म्हणतो की आम्हाला ज्योतिषाकडे जाऊन भविष्य बघायचं आहे. आज तू माझ्याकडे भविष्य बघायला आलीस, आल्यावर मी तुला म्हणेन की तू एखाद्या अपघातातनं मरता मरता वाचली का, तुला कोणी आर्थिक याच्यात फसवलं का. तू आली आहे भविष्य पाहायला आणि मी सांगतोय भूतकाळ. हे तर मी सहज बोलता बोलता थोडंसं तुझ्या हातावर कुठेतरी 3-4 टाके दिसत आहेत, असंच मी अगदी बोलताना पूर्ण बॉडी तुझी स्कॅन केली आणि अगदी साधंही कोणी सांगू मरता मरता वाचली का. आता हाताला दिसत आहेत 4-5 टाके, तर नक्कीच कुठेतरी पायऱ्यांवरनं पडली असशील, स्लिप होऊन पडली असशील किंवा गाडीवरून पडली असशील किंवा कुठेतरी काही घासल्या गेलं आणि टाके लागले आणि त्यात डाव्या हाताला लागले नेमकं, तिथली नस कापल्या गेली म्हणजे मरता मरताच वाचली. तुला वाटतं अरे बाबा काय छान ज्योतिष. पण मी केव्हा खऱ्या ज्योतिषाची परीक्षा कुठे सुरू होते की तू आता आलीस की माझं लग्न कधी होईल. कधी होईल या ह्याच्यात कोणी सांगत असेल ना की बाबा आता जसं आजची तारीख किती आहे किंवा 18 मे, मी सांगतोय की 25 ते 30 जून 2026च्या दरम्यान पूजा तुझं लग्न झालेलं असेल किंवा लग्न ठरलेलं असेल, असं कोणीही सांगत नाही. असं ज्योतिषात काही प्रोव्हिजन नाही. असं कोणी सांगत असेल ना तर त्यात 2च गोष्टी आहे, 2 म्हणण्यापेक्षा 3. एक तर ती व्यक्ती खरोखर म्हणजे कुठल्या तरी संत गतीला प्राप्त झाली आहे, बरोबर. किंवा आपण अधिकारी संत म्हणतो जसं स्वामी समर्थ आहेत, साईबाबा, गजानन महाराज. म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला परमहंस परिस्थितीतले ही संत होती. यांनी नसलं तरी ते आपल्या नशिबात यायचं. आणि दुसरं आहे, एक तर तो तुमचं काहीतरी मनोरंजन करतो तुझं मन राखण्यासाठी. साधारण हे सांगता येतं की वयाच्या साधारणतः एक 25 वय वर्ष 25 पूर्ण झालं की एक साधारण 3 ते 4 महिन्यापर्यंत विवाहाचा योग आहे. पुन्हा राहायला प्रश्न दुसरा, सगळ्यात जास्त जो मला अनेकदा अनेक चॅनल्सवरच्या TV चॅनल्सवरच्या मुलाखती झाल्यात, त्यात लाईव्हमध्ये पण अनेक कॉल्स आलेत आणि कॉल झाल्यानंतर पण अनेक प्रश्न विचारलेत की मला कुठल्या दिशेचा नवरा किंवा कुठल्या दिशेची बायको मिळेल. बरोबर. याती सुद्धा तेच आहे, एक तर कोणीतरी अधिकारी संत आहे ते सांगू शकतील, नाही तर तुमचं कोणीतरी मनोरंजन करत आहे. अरे दिशेचा काय, हे दिशेचा गावाचा काहीच सांगता येत नाही. त्याला काय, आज तू पुण्यात राहतेस, तू प्रॉपर नाशिकची आहे, तू पुण्यात राहतेस, उद्या तू मुंबईत सेटल झाली तर मग तुला एखाद्या ज्योतिषाने तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला सांगितलं की तुला पुण्यातली मुलगी मिळेल आणि लग्न व्हायच्या 3 वर्ष आधी तू मुंबईत सेटल झाली, तर मग त्या ज्योतिषाचं म्हणणं खरं की त्याला भेटलेलं काय समजायचं काय, तुला नाशिकची समजायची, पुण्यातलं समजायचं की मुंबईतलं, बरोबर. असं काही सांगता येत नाही. त्यात हे सांगता येतं की अनुरूप मिळेल की नाही. आता अनुरूपमध्ये या शब्दाखाली अनेक गोष्टी येतात. त्यात तुमचं शिक्षण आलं, दिसणं आलं, आर्थिक परिस्थिती, आरोग्य. हे सांगता येतं की बाबा पूजा तुला होणारा नवरा जो आहे तो अनुरूप मिळेल, थोडंफार एक 5-10% कॉम्प्रोमाइज करायला लागेल. किंवा हे सांगता येतं की नाही, थोडंफार नाही, बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज करायला लागेल, पण आता वय होतं आहे त्यामुळे सगळ्याच अपेक्षा सगळ्याच पूर्ण होत नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी आपण मन मारायचं आणि लग्न आहे हे काही खेळत बसण्याची गोष्ट नाही, पुढे निघायचं. आणि आपला जो एक अनेक षोडश संस्कारामधला एक संस्कार आहे विवाह संस्कार, हा करून आपल्या आयुष्यात पुढे जायचं. कारण काय असतं, लग्न झालं ना एकदा की म्हणजे वर्षभर त्या मुलाला असं वाटतं ना की सास तीरथ सासू तीरथ आधा तीरथ साला साली, माँ बाप तो नदी नाले सब तीरथ घरवाली. लग्न झाल्यावर त्या मुलाला असं वाटायला लागतं की, कारण एक तर लग्न व्हायला उशीर झालेला असतो, उशीर झाल्यानंतर लग्न होतं, तर त्याला असं वाटतं बायकोला कुठे ठेवून कुठे नाही. तर त्याला लग्न झाल्यानंतर वर्षभर असं वाटतं की बाबा म्हणजे सगळं तीर्थ म्हणजे तीर्थक्षेत्र, सासू सासरे हे माझं तीर्थक्षेत्र आहे. आणि आधा तीरथ साला साली म्हणजे मेव्हणा आणि मेव्हणी म्हणजे अर्ध तीर्थक्षेत्र आहे. आणि मा बाप तो नदी नाले, आई वडील म्हणजे नदी नाले आहेत. आणि सगळ्यात मोठं तीर्थ म्हणजे घरवाली माझी बायको आहे. असा तो एक वर्षभर त्या लग्नाच्या आनंदात असतो. असो, पण मी हेच सांगेन की एवढं फक्त सांगता येतं अनुरूप मिळेल की नाही, किंवा काही थोडंफार कॉम्प्रोमाइज की थोडं जास्ती कॉम्प्रोमाइज करायला लागेल, हे ज्योतिषशास्त्रानुसार नक्कीच सांगता येतं. तर त्यामुळे मी हेच म्हणेन की आपण फार काही अपेक्षा ज्योतिषशास्त्राकडनं ज्या ठेवतो की खूप गोऱ्या रंगाची मिळेल, इतकीच उंची मिळेल, याच दिशेची मिळेल, याच गावाची मिळेल, याच फील्डमधनी मिळेल, असं सांगता येत नाही. कोणी सांगत असेल तर मी तेच सांगितलं, संत किंवा कोणीतरी मनोरंजन करत आहे. हे सांगता येतं की बाबा तू होणारा नवरा कुठल्या फील्डमधला कर हे सांगता येतं, भेटेल हे सांगता येत नाही.
किंवा तुझी पत्रिका पाहून मी तुला हे सांगू शकतो की बाबा तू नोकरीपेक्षा तू व्यावसायिक केलेला उत्तम राहील तुझ्यासाठी, हे सांगू शकतं. हे नक्कीच ज्योतिषशास्त्रानुसार सांगतायत. बघा मी जे बोललो ना की प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहे. बरोबर. म्हणून प्रत्येक जातकाने, प्रत्येक नागरिकाने आहे ना की मर्यादेत राहणारा, मर्यादेचं पालन करून तुमच्या भविष्याचं कथन आणि अनुभवसिद्ध उपाय सांगणारा अशाच ज्योतिषाचं मार्गदर्शन घ्यावं. उगीच भंपक लोकांकडे जाऊन आपला वेळ, पैसा हे वाया घालवू नये. आणि वेळ आणि पैसा त्याहीपेक्षा मी महत्त्वाचं म्हणेल आपला विश्वास, श्रद्धाही गमवू नये. कारण श्रद्धावान लभते फलम. एकदा श्रद्धा, विश्वास तुटला तो परत येईल, पण श्रद्धा तुटली ना ती परत येत नाही. त्यामुळे सुजाणतेपणाने वागावं आणि कोण तज्ज्ञ ज्योतिष आहे ते ओळखावं. सर, लग्न करताना पत्रिका जुळवणे आणि गुणमिलन करणं गरजेचं आहे का? हे बघ, गुणमिलन करणं एवढं फारसं गरजेचं नाही आहे. अगदी मी म्हणजे अनेक पत्रिका अशा जुळवल्या आहेत की ज्यामध्ये अगदी 36 पैकी 5, 7, 12 गुण जुळत आहेत. आणि मी लग्नाला होकार दिला आणि अगदी व्यवस्थित केली. जवळजवळ 12-15 वर्ष, 17 वर्ष झालीत की त्यांचा विवाह अतिशय उत्तम चाललेला आहे. त्यामुळे गुणमिलनाला एवढं फारसं महत्त्व नाही. पण दोघांची पण पत्रिका जी आहे ना ती जुळवून घेणं गरजेचं आहे. त्यात काय होत असतं की पत्रिकेमध्ये दोष काय आहेत दोघांच्या, महत्त्वाचे काय असतात, स्त्री दोष किंवा पितृदोष पत्रिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं. हे काय करतात, हे दोन दोष एक तर तुमच्या शिक्षणावर आघात घालतात. शिक्षणावर नाही घातला तर करिअरवर, करिअरवर नाही घातला तर विवाहावर नाही घातला तर विवाहोत्तर जीवन, पोस्ट मॅरेज लाईफ, ह्या जे महत्त्वाचे, किंवा आरोग्य, हे जे महत्त्वाचे आयुष्यातले इव्हेंट आहेत, घटक आहेत, यावरच हे दोष आघात घालतात. त्यामुळे सगळ्यात आधी दोघांची पत्रिका जुळवताना, मी गुणमिलनाबद्दल बोलत नाही, गुणमिलन करणं गरजेचं नाही, त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर झालं. तर पत्रिका जुळवताना हे दोन दोष बघायचे दोघांच्या पत्रिकेत. त्यानंतर लग्न करत असताना दोघांची, मुलाचं आणि मुलीचं, दोघांचीही सगळ्यात आधी जी आहे ती वैचारिक पातळी जुळते का. शैक्षणिक महत्त्वाचं नाही, कारण काय असतं, दोघंही इक्वली किंवा थोडंफार वर खाली शिकलेले असतात, पण वैचारिक पातळी जी आहे ती त्या कोणत्या कुटुंबातनं येतात, कोणत्या संस्कारातनं येतात, कोणत्या मुशीत ते घडलेले आहेत, त्यांच्यावर बालपणी कसे संस्कार झाले आहेत, यावर ते महत्त्वाचं असतं. त्यामुळे वैचारिक पातळी जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर शारीरिक, कारण शारीरिक याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते अपत्य होणं, त्या पुरुषामध्ये सुद्धा आणि त्या स्त्रीमध्ये सुद्धा संतती होणं, ते एक महत्त्वाचं. आणि दुसरं की विवाहानंतर दोघांपैकी एक जर का सारखंच आजारी राहिलं तर पूर्ण कुटुंबच डिस्टर्ब राहतं. त्यामुळे शारीरिक जी दोघांची परिस्थिती आहे ती सुद्धा पत्रिकेतनं कळतं. नंतर आलाय आजकालच्या युगाप्रमाणे, म्हणतो एक डिस्क्लेमर, की आर्थिक, कारण आजकाल स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली बरेचशा गोष्टीमध्ये खूप जास्त तुलना होते. त्या तुलनेचं रूपांतर नंतर वादाचं रूपांतर भांडणात, आणि भांडणाचं रूपांतर कोर्टात. बाकी पुढचं सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आर्थिक पण दोघांची ती इक्वेलिटी पाहिजे, किंवा इक्वेलिटी नसेल पण वैचारिक पातळी आधी जुळली आहे ना, तर नवरा जरी कमी कमवतो, बायको जास्त कमवते, तरी त्यात काही फरक पडत नाही. किंवा बायको कमवतच नाही आणि नवरा कमवतो, पण वैचारिक पातळी जुळलेली आहे ना, त्यामुळे काही हरकत नाही. आणि मानसिक, दोघांचं मनोमिलन, कारण म्हटलंय ना, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष आहे, की हे मनच माणसाचं असं आहे की कुठल्या ना कुठल्या बंधनामध्ये ते कारण ठरतं आपल्याला त्या बंधनात अडकवायला. त्यामुळे मन पण जुळणं गरजेचं आहे. मन जुळलं की आपोआपच सगळ्या गोष्टी जुळतात. तर त्यामुळे पत्रिका जुळवणं हे गरजेचं आहे, यातनं सगळं कळतं. आणि पत्रिकेत काही दोष असतील तर तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेऊन ते पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करून घ्यावी. जे उपाय सांगतात, अनुभवसिद्ध उपाय, परत मी म्हणेन, मग आधी जे थोड्या वेळापूर्वी एवढं लांबलचक उत्तर दिलं, तर तसंच की अनुभवसिद्ध उपाय आणि योग्य असे उपाय करून घ्यावे आणि पत्रिका दोषमुक्त करून घ्यावी. आणि त्या ज्योतिषाने जर होकार दिला तर नक्कीच लग्नाला पुढे जावं. आणि परत मी सांगेन की गुणमिलन फारसं काय एवढं महत्त्वाचंच नाही. अनेक लोकांचे 36 पैकी 30 आणि 32 पण गुण जुळालेले आहेत आणि ते आता विभक्त राहत आहेत, किंवा लोकलज्जेसाठी म्हणून फक्त एकत्र राहतात, किंवा बाळ आहे ते मोठं झालं आहे, त्या बाळाला तर आई आणि बाबा दोघंही पाहिजे असतात, म्हणून एकमेकांचं मन मानून सोबत राहत आहेत. त्याला अर्थ नाही, असं जगण्यात अर्थ नाही. त्यामुळे गुणमिलनावर काही फारसा माझा विश्वास नाही. होता ज्योतिषामध्ये गुणमिलनावर पण होतं, पण जसजसं काय म्हणतात त्याला, कालमान बदलत चाललं, तसं तसं प्रत्येक शास्त्र जे आहे ते सुद्धा, त्यात पण काही ना काही अपडेशन येत आहेत. आधी एक 20 वर्षापूर्वी डॉक्टर इंजेक्शन द्यायचे तर एकच सिरिंज असायची, त्याने इंजेक्शन एका पेशंटला दिलं की नंतर ते गरम पाण्यात उकळून घ्यायचे आणि त्यांनीच परत इंजेक्शन द्यायचे. आता कसं आहे, आता डिस्पोजेबल आले, एकाला इंजेक्शन दिलं ते फेकून देतात, दुसरं देतात. तसंच आहे की
असे भरपूर छोटे छोटे वैद्यकीय शास्त्रात, विधिशास्त्रात अनेक आपण कायद्यात पण बघतो, अनेक अमेंडमेंट आलेले आहेत, सुधारित कायदे आलेले आहेत. तसंच ज्योतिषामध्ये पण काही ना काही अमेंडमेंट झालेले आहेत ना, कारण कालमान बदलत चाललं आहे. की आजपासून 50 वर्षापूर्वी जो सूर्योदयाची जी वेळ होती ती वेळ आता राहिलेली नाही, ती 10 सेकंद 20 सेकंदांनी वाढलेली, कमी जास्त झालेली आहे. तर त्यामुळे ज्योतिषशास्त्रात पण काही ना काही बदल झालेले आहेत, तर ते बदल पण समाजाने उदार मनाने स्वीकारावे. तसंच नाडी आहे. आता अनेक लोक मला नाडीबद्दल म्हणतात की आम्ही अशा 2-4 ज्योतिषांना दाखवलं, आणि विशेष करून मुलीच्या आईचे वडिलांचे हे प्रश्न असतात की गुणमिलन व्यवस्थित गुण जुळत आहेत, पत्रिका जुळत आहेत, पण नाडी एक येते. पण आता नाडीमध्ये पण खूप शास्त्र अपडेट झालं आहे. नाडीचा संबंध जो आहे तो फक्त आणि फक्त संतती, दोघांचंही ब्लड ग्रुप विचारून घ्यावं आपल्या जे कोणी फॅमिली डॉक्टर असतील त्यांना, आणि त्यांच्या रक्तामधला जो RH फॅक्टर आहे तो एक तर पॉझिटिव्ह असावा किंवा निगेटिव्ह तो असेल तर विवाह करायला हरकत नाही, कारण हे ज्योतिषशास्त्रामध्ये अपडेट झालेलं नॉलेज आहे. आधी कसं होतं की नाडी एक असली ना की संततीमध्ये अडचणी व्हायच्या, एक तर संतती व्हायची नाही, झालीच तर ती मतिमंद किंवा अपंग व्हायची, किंवा झाली की काही महिन्यातच ती म्हणजे मृत्यू यायचा. पण आता जे मी बोललो, दिनमान कालचक्र बदलत चाललं आहे, तर त्याप्रमाणे नाडीचं पण आहे. त्यामुळे नाडीचा पण फारसा दोष नाही. फक्त अगदी सोपं मी सांगितलं, RH फॅक्टर बघायचा, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, हरकत नाही पुढे जायला. सर, आता आपण बघतो सगळं बघून लग्न केलेलं असतं, राईट. अनेक विद्वान ज्योतिषांकडे पत्रिका बघितलेली असते, त्यानंतरही खूप कमी वेळासाठी लग्न टिकतं. सो या मागचे म्हणजे रिझन्स काय असू शकतात? काय आहे तुला एक सांगू का, की वेळ जी आहे ना ती खूप महत्त्वाची असते. जसं आज मी इथे यायची वेळ दिली की 4-4:30ला मी येतो आहे आपलं या पॉडकास्टसाठी. उशिरात 4:30पर्यंत मी 4:30ची वेळ दिली, ते झालं एक मुहूर्त, बरोबर. तर आपण लग्न जेव्हा जुळवतो, पत्रिका जुळवल्यानंतर सगळं योग्य आहे, तज्ज्ञ ज्योतिषांनी सगळं सांगितलं, लग्नाला होकार दिला, सगळं साखरपुडा झाला, सगळं झालं, आणि पत्रिकेत नंतर गुरुजी मुहूर्त देतात की या तारखेला सकाळी 10:42 लग्नाचं मुहूर्त आहे, आणि लग्न लागतं 1:30 वाजता. गुरुजी मूर्ख आहेत का की ते राऊंड फिगर 10:45, 11, 11:15, 11:30, 12 असं मुहूर्त देऊ शकले असते. पण 10:42 नंतर काही सेकंदांनी, काही मिनिटांनी अभद्र योग सुरू होणारे असतात, बरोबर. तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात जर का अभद्र योगांवर कराल तर काय अपेक्षा करताय की तुमचं आयुष्य सुखी जावं? ज्या विवाहाची सुरुवातच तुम्ही चुकीच्या वेळेत करता आहात, अपेक्षा कशी करताय की तुमचं लग्न टिकेल म्हणून? बरोबर. कधी कधी आता तुम्ही म्हणाल की हां, आमचं तर एक असे माझे काका किंवा माझ्या आईबाबांचंच लग्न, त्यांना 10:42चं मुहूर्त दिलं होतं आणि 10:30ला आपलं 11:15ला लग्न लागलं. ठीक आहे, तर यात पण हा काउंटर क्वेश्चन मी म्हणेन, ठीक आहे, हे पण मी मान्य करतो. पण 10:42ला अतिशय उत्तम मुहूर्त होतं, लागलं किती? 11:30ला. 11:30ला काही अभद्र योग नव्हता, पण फार चांगलाही नव्हता, म्हणून लग्न टिकलं, जगलेत ते. पण कदाचित 10:42ला लग्न लागलं असतं तर आज त्यांचा पूर्ण सांसारिक परिस्थिती कदाचित खूप वेगळी असती. आज ते जर का ते 2 BHK मध्ये राहत आहेत, तर कदाचित 10:42ला लग्न लागलं असतं तर कदाचित बंगल्यात राहिले असते, मुलांना उच्च शिक्षण देऊ शकले असते, होणाऱ्या संततीमध्ये तुमच्या त्या स्त्रीचं एखादं मिसकॅरेज किंवा ऑपरेशन झालं नसतं, किंवा करावं लागलं नसतं, किंवा विलंबाने संतती झाली नसती, वडिलांना काही आरोग्याच्या अडचणी आल्या नसत्या, आर्थिक अडचणी आल्या नसत्या. पण ठीक आहे, 11:30ला लावलं, पण 11:30ला उत्तम वेळ नव्हती, ठीक वेळ होती. म्हणजे काही असं कुठलं अभद्र वगैरे असं नव्हतं, पण चांगलंही नव्हतं, म्हणून ते सोसो जीवन जगले. कळलं का? तर तेच 10:42ला लागलं असतं तर उत्तम. पण लावतायत 12-1 वाजता, आणि त्यावेळेस जर का भद्रा प्रारंभ होत आहेत, ज्याला आपण अभद्र योग म्हणतो, तर अशा वेळेस तुमच्या लग्नाची सुरुवात होते आहे, तर तुम्ही काय अपेक्षा कराल? तुम्ही 36 पैकी 72 गुण जुळवा, त्याची आम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही की तुमच्या वैवाहिक सुखामध्ये अडचणी येणार नाहीत. येतीलच. मग त्यावेळेस अशा वेळेस लोक आमच्याकडे येतात की आता काय करावं. तिथून खरे तज्ज्ञ ज्योतिषी सुरुवात तिथून करतात. ठीक आहे, लग्न जुळवलं, जरी पत्रिकेत आता एखादं कोणी विवाहित जोडपं आहे, 2-3 वर्षानंतर आलं माझ्याकडे पत्रिका पाहायला, संततीच्या अडचणी आहेत, किंवा काही दोघांचं वैयक्तिक मतभेद आहेत, आरोग्याच्या आहे, आर्थिक आहे, आणि तिथे पत्रिका दोघांची बघतोय आणि आम्हाला दिसतंय की यांची पत्रिका खरं तर गुणमिलन बाजूला पण जुळतही नाही. मग जसं आपण बोललो की शारीरिक, मानसिक, आर्थिक, वैचारिक ह्या कुठल्या पातळ्या पण जुळत नाही. अशा वेळेस आम्ही बोलत नाही की तुमची पत्रिका तर जुळत नव्हती आणि का केलं म्हणून.
बरोबर. कारण उगीच चांगलं चाललंय त्यात आम्ही मिठाचा खडा का घालावा, त्यावेळेस त्याबद्दल काही बोलत नाही. अशा वेळेस आम्ही जे खरोखर जे तज्ज्ञ ज्योतिषी असतात ते सुरुवात करतात की तुमच्या लग्नाची पत्रिका आहे का, निमंत्रण पत्रिका, त्यात मुहूर्त किती वाजताचं होतं आणि किती वाजता लग्न लागलं. मग त्यावेळेस समजा आता जसं 10:42चं मुहूर्त होतं, लग्न लागलं 1:30 वाजता. 1:30 मग कोणता दोष होता, मग त्या दोषाचं निरसन त्यांच्याकडनं करून घ्यावं. ते केल्यानंतरही पूर्ण त्यांचं वैवाहिक जीवन खूप सुकर होईल असं नाही, पण त्यातल्या त्यात बरं, दगडापेक्षा वीट मऊ. म्हणजे डिवोर्स होणार नाही ही गॅरंटी, पण ठीक आहे, काही काही वैवाहिक सुखांचा अभाव जो आहे तो त्यांना सहन करावा लागेल. तर साहजिक आहे की आता एखाद्याला शुगर आहे, पण तरी गोळी घेतली म्हणजे त्याला काही त्या शुगरमधनं काही मुक्ती मिळत नाही. पण फक्त आहे की शुगरपासून होणारा त्रास जो आहे तो 24 तासासाठी थांबतो. पण याचा अर्थ असंही नाही की तू गोड खायला मुक्त, म्हणजे काय म्हणतात त्याला, स्वतंत्रता मिळते, तू कितीही गोड खाऊ शकतो. तसंच हे उपाय आहेत की जे मी बोललो की हे उपाय जे आहेत हा प्रामाणिक प्रयत्न असतो. तर हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो. त्या ह्याच्यात जे ज्या अभद्र योगावर त्यांचं लग्न लागलंय त्या योगाचं दोषाचं जे काही निरसन उपाय जो सांगतो तो करून घ्यावा, आणि होणारा जो खूप त्रास आहे त्याची इंटेन्सिटी जी आहे, ती तीव्रता जी आहे ती आम्ही कमी करतो आणि मोठा अपघात होण्यापासून ते वाचतात. हा एक त्याचा फायदा आहे तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं. आत्ताच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये सर वास्तुशास्त्र किती महत्त्वाचे आहे? वास्तुशास्त्र काय असतं माहिती आहे की वास्तुपुरुष जो असतो ना घरातला, की तो नेहमी तथास्तू म्हणत असतो. म्हणून घरामध्ये आपलं आई-बाबा काय म्हणतात की शुभ बोल. कधी आपण काही लहानपणी वाकोल्या वगैरे दाखवल्या की लगेच ओरडतात हे ते. तर याचा परिणाम पडतो की आपल्या बघण्यामध्ये सुद्धा, बरोबर, एखाद्याकडे आपण कसं बघतो, रागाने, प्रेमाने, लोभाने, बरोबर, ईर्षेने, द्वेषाने, हे सगळं त्या व्यक्तीला देवाने हे जन्मतः त्या परीक्षा दिलेल्या आहेत की पुढली व्यक्ती आपल्याकडे कशी बघते. तर तसंच वास्तुपुरुष पण आपल्याकडे बघत असतो. म्हणून घरामध्ये आपण जसे हावभाव, जशी बोलीभाषा ठेवतो त्याच बोलीभाषेला वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो. आता अगदी बेसिक सांगतो, फार खोलात गेलो तर लोकांनाही कळणार आहे, म्हणून बेसिक सांगतो की सर्वसाधारण घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुषाचं डोकं असतं. आपल्या डोक्यावर कोणी पाय दिलेला आपल्याला सहन होतो का? नाही. किंवा आपल्या डोक्यावर कुठली घाण लागली की आपण स्वच्छ धुतो. पायाला थोडं शेण लागलं तर आपण थोडंफार चालत जाऊ आणि नळाखाली जाऊन धुऊ. पण आपल्या डोक्याला किंवा चेहऱ्याला थोडं शेण लागलं तर आपण क्षणात पहिले काही करू, एखादं शर्ट घाण होऊ देऊ आपलं, पण शर्टाने आपण ती घाण पुसू. म्हणून ईशान्येला वॉशरूम नको. पोट जे आहे, पोटावर पाय दिलेला नाही चालत, म्हणून ब्रह्मस्थान जे आहे ते मोकळं पाहिजे. नैऋत्येला आपण पाय पसरून झोपतो, म्हणून नैऋत्येला घरातल्या मुख्य व्यक्तीची बेडरूम असावी. उजव्या हाताने जेवण करतो म्हणून आग्नेयेला किचन असावं. डाव्या हाताने आपण शौचकर्म करतो, वॉशरूमला वगैरे जाणं, म्हणून वायव्यामध्ये वॉशरूम असावं. हे झालं बेसिक वास्तुशास्त्र. आता या विपरीत अनेक गोष्टी घडतात, त्यासाठी तज्ज्ञ कोणी वास्तुतज्ञ आहे त्यांना आमच्यासारख्यांना बोलवल्याशिवाय कळणार नाही. आणि याचा अनेक लोकांचं तुम्हाला तर एक सांगतो की बसकं घर किंवा बंगलो रो हाऊस असतो, सगळं घर खूप छान असतं, आणि फक्त काय असतं माहिती आहे का, की नवविवाहित जे जोडपं आहे ना त्यांच्या बेडरूमला त्या घरातनं बाहेर निघण्याचं दार असतं. 90 नाही 100% मी सांगतो, ज्या घरातल्या नवविवाहित दाम्पत्याच्या बेडरूमला त्या घरातनं बाहेर निघण्याचं दार असेल त्यांनी आपलं वैवाहिक जीवन सुखकर जाऊ द्या, टिकवून दाखवावं. कारण ज्या बेडरूमला नवविवाहित दाम्पत्याच्या बेडरूमला जर का त्या घरातनं बाहेर निघणारं दार असेल ना, तर त्यांचे संबंध सुद्धा त्या घरातनं बाहेर निघतात. हे एवढीशी एक छोटासा दोष, असे अनेक मी ठिकाणी वास्तू व्हिजिटला गेलो तर तिथे लक्षात आला आहे. किंवा आपण घर तयार करत असताना त्या घराच्या वेळेस का बरं आपल्या आईवडील दर दिवशी त्या जागेवर जाऊन बघायचे, दिवसभर काय झालं काय नाही, दिवसभराचा आढावा घ्यायचे. तर त्यामागे काही ना काही कारणीमांसा होती की कसं, एक तर सगळ्यात पहिले की तिथे जे वापरण्यात येणारं जो बांधकामाचं साहित्य आहे ते कुठल्या दर्जाचं आहे, मजबूती वगैरे, आणि सोबतच काही इतर लोक, कारण कोणी काही ओवाळून काही टाकताय का, किंवा कोणी काही कुबाधा करताय का, ते व्हायला नको. एक साधारण 2017 मधली गोष्ट आहे. मी बेंगलोरला एका ठिकाणी वास्तू व्हिजिटला गेलो. 2 भाऊ राहायचे. अतिशय उत्कृष्ट बंगला, वास्तुशास्त्राचं आदर्श असा बंगला. मी तिथे गेलो आणि बघतोय तर घरामध्ये काहीच दोष नाही. त्यांना उपाय सांगावा तरी काय सांगू, काही दोषच नाही, तर बळजबरी तो कुठला दोष काढता येणार नाही.
आता दोघा भावांचं काय व्हायचं, त्यांचा उद्योग होता, व्यवसाय चांगला मोठा, सुखवस्तू घरातले होते, पण ती दोघं किचनमध्ये आलेत ना जेवायला की त्यांच्या दोघांमध्ये वाद व्हायचा. आणि अगदी म्हणजे ते म्हणायचे की हिंदी भाषिक होते. ते म्हणायचे की हम दोनों भाई जब किचन में आते हैं खाना वगैरह खाते हैं तो खाना खाते समय या खाना खाने के बाद हमारा लिटरली कुत्ते जैसा झगड़ा होता है. मी माझं परतीचं दुसऱ्या दिवशी सकाळचं फ्लाईट होतं, पण मी त्यांना 2 दिवस डिले रिशेड्यूल करायला सांगितलं आणि मी थांबलो त्यांच्याकडे. म्हटलं मला थोडा वेळ लागेल. म्हणाले हरकत नाही. मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझा एक नियम आहे, मी कुठे परगावी वगैरे वास्तू व्हिजिटला जातो ना, तिथे ज्या दिवशीची वास्तू व्हिजिट असते तर आदल्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी त्या गावात पोहोचतो. आणि संध्याकाळी मी जिथे ज्यांच्याकडे वास्तूसाठी गेलेलो असतो किंवा ज्या हॉटेलला थांबतो तिथे मी साधारणतः एक 1.5-2 तास आजूबाजूच्या एरियामध्ये असंच सहज पायी फिरतो. पायी फिरण्यामध्ये काय व्यायाम पण होतो, आपण प्रवासात थकलेलो असतो, अंग पण मोकळं होतं आणि दुसरं तिथली संस्कृती कळते, सगळीच संस्कृती, खाद्य संस्कृती, समाजातली बोलीभाषा. दरम्यान काय झालं की एका ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू होतं. मी असंच संध्याकाळी फिरत असताना तिथे काही कन्स्ट्रक्शन चालू एवढंच माझं लक्ष गेलं, पण तिथून मला एक क्ल्यू मिळाला की ही दोघं भाऊ बोलताना बोललीत की हम दोनों जब किचन में डायनिंग पे आते हैं तो हम कुत्ते जैसा झगड़ते. तर आपण एक काम करावं, तिथे ज्या कन्स्ट्रक्शन साईटवर ती गवंडी लोक, इंजिनियर वगैरे, ते पाहून मला क्ल्यू मिळाला की यांचं घर ज्या गवंड्यांनी बांधलं, जे कोणी कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर होते त्या सगळ्यांना बोलवा. तर मी त्यांना सांगितलं, तर ते म्हणे आम्ही तर स्वतः बांधला नाही, आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला होता, असं असं कॉन्ट्रॅक्ट. म्हटलं त्या कॉन्ट्रॅक्टरला प्लीज बोलवा आणि त्याला सांगा की शक्य होईल तेवढे मजूर गवंडी जे होते सगळ्यांना बोलवा. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत एक 4 वाजेपर्यंत ऑलमोस्ट सगळे जमा झाले. सगळ्यांना मी विचारलं कसं खोदकाम, किती खोदलं, काय. त्यांना सांगितलं की यांना सांगू नका की असं असं वास्तुतज्ञ किंवा ज्योतिषी असं मित्र आहेत आमचे, यांनाही घर बांधायचं आहे म्हणून. तर सहज आपलं गप्पा अगदी नाही का नॉस्टॅल्जिक याच्यात त्यांच्यासोबत बोलत होतो. त्यातल्या एका गवंड्याने सांगितलं की म्हणे इथलं जर पाया भरणं चालू होतं तर त्यावेळेस आम्ही दुपारचं जेवण करत होतो इथेच, आणि समोरच एका ट्रकखाली एक कुत्र्याचं पिल्लू मेलं आणि ते आम्हाला जेवताना कसं तरी वाटलं, तर आम्ही जेवण आवरलं आणि आता त्या कुत्र्याचं पिल्लू जे मेलेलं त्याला कुठे गाडायचं, तर आम्ही इथेच या घरामध्येच ते गाडलं. आणि नेमकी तीच जागा होती त्यांचं डायनिंग आणि किचनची. शेवटी जरी तो मूकप्राणी आहे तर त्याच्या वासना तर आहेतच ना, बरोबर. म्हणून म्हणतात ना आपल्याकडे की हा पुढल्या जन्मी तू कुत्र्याच्या जन्मी येशील, बैलाच्या जन्मी येशील, गाढवाच्या जन्मी येशील. ते योनी आहेत, त्या योनीमध्ये तो तसा तसा जन्म घेतो. तर तसंच तर की त्यामुळे ते तिथे कुत्रं काढलेलं, तर त्या वासना तिथे, कुत्र्याचं पिल्लू, त्याचं बिचाराचं जीवन पण जगणं झालं नाही, त्याचाही अपघातीच मृत्यू झाला, बरोबर. त्या वासना त्या तिथे यायच्या आणि मग त्यामुळे ते तसा सगळा त्यांचा वाद व्हायचा आणि त्याचा इफेक्ट दोघांच्या रिलेशनवर पण, पर्यायाने दोघांच्या पत्नींचा पण परस्परांमध्ये आपापले नवरे वाद घालतायत तर दोघी आपापल्या डिफेन्समध्ये बोलायच्या आणि शेवटी उद्योगावर पण. तिथे ते सगळं खोदून ते सगळं तिथलं काढायला लावलं आणि तिथे जे आपण उदकशांती म्हणतो तो विधी केला आणि त्यानंतर परत त्या घराची वास्तुशांती केली आणि त्यानंतर किमान त्यांना 7-8 महिने लागले पूर्णपणे त्या याच्यातनं त्यांना रिलीफ मिळाला. तर एक छोटंसं असं उदाहरण दिलं. असे अनेक आहेत, मी सांगायला गेलो तर आपलं म्हणजे रात्रीचे 10 काय 11 वाजतील तरी पण माझे उदाहरण म्हणा किंवा अनुभवसिद्ध उदाहरणं हे संपणार नाहीत. वास्तुशास्त्राचे असे खूप परिणाम पडतात. क्षुल्लक एकच गोष्ट असते, पूर्ण घर व्यवस्थित असतं आणि एकच गोष्ट अशी असते की त्याचा पूर्ण तुमच्या वैवाहिक, दैनंदिन, व्यापारिक पण याच्यावर, व्यापारावर सुद्धा परिणाम पडतो. आज तुमचं दुकान खूप छान आहे, शोरूम मस्त मोठं आहे आणि तुम्ही जर का विपरीत वास्तुशास्त्राच्या घरात राहत असाल तर आज तुम्ही किमान 24 तासातनं जरी एक 15 तास दुकानात घालवताय तरी 8-9 तास तर घरात घालवत आहात ना. त्याचा परिणाम पडतो की नाही, बरोबर की नाही. आपण गाडीतनं जात असताना एखादा डीजे ऐकला की बरोबर आपले पाय थिरकतात, गाडीत बसल्या बसल्याच पाय आपण थिरकायला लागतात. तसंच गाडीतनं जात असताना आपण एखादं हरिपाठ ऐकला की आपोआप आपल्यासमोर माऊलींची मूर्ती येते, व्हिज्युअलाइज करावी लागत नाही, आपोआप ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती येते, बरोबर. तसंच आहे की एखाद्या आपण संपर्कात जसं येतो तसंच त्या वास्तूच्या आपण 8-9 तास जर का त्या विपरीत वास्तुदोष असलेल्या वास्तूच्या संपर्कात येत असू, तुम्ही तुमचं शोरूम खूप वास्तुशास्त्रानुसार करा, सगळं चांगलं करा, पण इथली तुम्ही एनर्जी घेऊन तिथे जातात तर तुमचा उद्योग पण कसा फ्रुटफुल होईल, नाही होणार. त्यामुळे वास्तुशास्त्र पण नाही, वास्तुशास्त्र पण असं म्हणत नाही मी, पण वास्तुशास्त्रच मॅटर करतं. जसं ज्योतिषशास्त्र मॅटर करतं तसंच वास्तुशास्त्रसुद्धा मॅटर करतं. त्याचं कारण आहे की जर शुद्ध वास्तू असेल
तर तिथे होणारं जे अन्न आहे ते पण आपण शुद्ध खाऊ, त्याने आपलं मन पण चांगलं होईल. त्यात म्हटलंय ना, जसं खातो अन्न तसं होतं मन. बरोबर. तसंच आहे की आपण जर शुद्ध वास्तूमध्ये जर आपण शुद्ध अन्न खाऊ तर आपलं मन पण शुद्ध होईल, प्रफुल्लित राहील, आनंदी राहील. आणि तेच जर का दोष असलेल्या वास्तूमध्ये ते दूषित अन्न राहील. त्यामुळे वास्तुशास्त्राचं पण बघणं खूप गरजेचं आहे. आता यामध्येच माझा पुढचा प्रश्न असा आहे की घराचं वास्तुशास्त्र आणि तुमच्या व्यापाराचं वास्तुशास्त्र यामध्ये फरक काय आणि याचा खरंच तुमच्या फायनान्शियल स्टॅबिलिटीवर कसा परिणाम होतो? मी आत्ता काय बोललो, आत्ता आधीच जे उत्तर जे दिलं ना, ह्या प्रश्नाचं आधीच उत्तर दिलं की तुमचं व्यापार वास्तू खूप चांगलं आहे, पण गृहवास्तू जर चांगलं नाही तर मग कसा परिणाम होणार आहे तुमच्या व्यापारावर? व्यापार वास्तू आणि व्यापार वास्तू, तुमचं गृहवास्तू खूप चांगलं आहे पण व्यापार वास्तू दूषित आहे, वास्तूच्या विपरीत आहे, तर मग कसं चांगलं होईल? कारण तुम्ही घरातनं खूप चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन निघता आहात आणि तुम्ही व्यापाराच्या ठिकाणी पाऊल ठेवलं की तिथल्या निगेटिव्हिटी तुमच्यावर हावी होत आहेत, तर मग त्याचा पण परिणाम होईल ना. बरोबर. व्यापार वास्तूमध्ये अशा कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे की ज्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या फायनान्शियल स्टॅबिलिटीवर होतो? हां, आता ते अवलंबून असतं की तुमचा व्यापार कशाचा आहे. आता आपण अनेक लोक म्हणतात की दक्षिण दिशेला नको, पण दक्षिण दिशेमध्ये ब्युटी पार्लर, सलोन, सोन्याची दुकानं, कलेशी संबंधित कला दालनं, कपड्यांमध्ये विशेष मी म्हणेल डिझायनर कपडे, ही दुकानं ही खूप चालतात. तुम्ही आपल्या पुण्यामध्ये जे कोरेगाव पार्कचे 2 पेट्रोल पंप आहे ना, तिथून ते कल्याणी नगरच्या पुलापर्यंत तुम्ही जा. नॉर्थ मेन रोड आहे, नॉर्थ मेन रोड जो पेट्रोल पंपापासून ते कल्याणी नगरच्या पुलापर्यंत म्हणजे वेस्टिन हॉटेलपर्यंत. तर कोरेगाव पार्कचा जो नॉर्थ मेन रोड आहे ना, त्याच्या डावीकडे जेवढीही डिझायनर कपड्यांची दुकानं आहेत ना, ती सगळी दक्षिणमुखी आहेत आणि ती सगळी दुकानं चालतात. मी आता जवळजवळ गेले 25-20 वर्ष तर नक्कीच झालीत की त्यातली 90% दुकानं जी आहेत ना अजून तीच आहेत, तीच नावं, तोच लोगो. फक्त थोडंफार आता वर्षानुवर्षात तिथे थोडंफार इंटेरियर वगैरे, रंगछटा वगैरे बदलतात. पण काय, तर मी काय म्हटलं, डिझायनर कपड्यांची दुकानं नाही चालणार दक्षिणमुखी, पण डिझायनर, कारण ती कलेच्या ह्याच्यात येतात विशेष. बरोबर. तर तुम्ही एकदा बघा, तिथे जाल ना तर तुम्ही नक्की, आपल्या पण प्रेक्षकांना मी सांगेन की कधी कोरेगाव पार्कमधनं अनाहूतपणे सहज जात असाल ना तर डावीकडली दुकानं, डिझायनरची कपड्यांची दुकानं बघा तुम्ही. किंवा तिथे ओशो आश्रम असल्यामुळे अनेक तिथे शोभेच्या वस्तू विकण्याची जे स्टोन आहेत, स्टोन्स, मूर्त्या वगैरे त्याची दुकानं आहेत, ती पण दक्षिणमुखी आहेत. तुम्ही बघा तिथे ती दुकानं खूप चालतात. अजूनही ती तशीच आहेत गेल्या 20-25 वर्षापासून आहेत, म्हणजे चालतायत म्हणूनच आहेत ना, नसतं चाललं तर दुकानं बंद केली असती. तर कलेची दुकान आहेत ती दक्षिणमुखी अतिशय उत्तम. तर या व्यापारामध्ये तुमचा गल्ला जो आहे तो पैशांचा, तो उत्तरेकडे उठायला हवा. सहसा जिथे कोणाचं जर का फक्त सर्व्हिस इंडस्ट्री आहे, सेवा देतात, कुठली वस्तू विकत नाही, ज्यामध्ये आम्ही ॲस्ट्रॉलॉजर आलो, वकील, डॉक्टरांचं आहे, डॉक्टरांचं ऑपरेशन थिएटर आहे ते नैऋत्य कोपऱ्यात असावं, त्यांची OPD जी आहे म्हणजे आउटडोर पेशंट डेस्क, ती वायव्य दिशेला असावी. IPD जी आहे, इंडोर पेशंट डेस्क, ते पश्चिमेला असावं. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सगळे जे रुग्ण आहेत त्यांची झोपायची जे बेड आहे ते म्हणजे दक्षिणेकडे डोकं असेल असं असावं, उत्तरेकडे पाय असेल असं असावं. सर्व्हिस इंडस्ट्रीमधली जी लोक आहेत त्यांचं मुख्य कॅबिन जे आहे ते वायव्येला असावं, कारण ते सेवा देत आहेत, बुद्धी देत आहेत, सल्ला देत आहेत. तर वायव्येला राहील तर वायू दिशा ही हलकी, जेवढं डोक्यावर ताण कमी असेल तेवढं ते व्यवस्थित सल्ला देऊ शकतील. असे भरपूर व्यवसाय आहेत. आता हे मी फक्त 4-5 सांगितलेत. हॉटेल आहे तर त्याचं आग्नेयेला किचन असावं, वायव्येला त्याचं आपण जे म्हणतो भरभर विकणाऱ्या वस्तू, ज्यामध्ये हॉटेलवाल्याच्या भरभर विकणाऱ्या वस्तू काय, हॉटेलमधनं पाण्याची बॉटल, ज्युसेस, पावभाजी पटकन तयार होते, पुलाव पटकन तयार होतो, अशा ज्या गोष्टी आहेत, सँडविचेस जे भरभर तयार होते. आज एक भाजी तयार होते त्यावेळी 3-4 सँडविच तयार होतात. तर अशा ज्या वस्तू आहेत त्या वायव्येला असाव्यात. भरपूर गोष्टी आहेत. ते सगळं सांगत बसलो तर भरपूर वेळ जाईल. त्यामुळे सांगतोय की जे व्यापार करणारी लोक आहेत ते कोणी आपलं माझा सल्ला घेऊ शकतात, त्यांना जर का वास्तुशास्त्रानुसार आपला व्यापार किंवा गृहवास्तू असेल. पण इंग्लिशमध्ये पण एक म्हण आहे की ड्रेस वेल ॲड्रेस वेल, म्हणजे कपडे पण व्यवस्थित घालावे आणि आपला ॲड्रेस जो आहे तो पत्ता, म्हणजे थोडक्यात की आपलं घर जे आहे ते सुद्धा उत्तम असावं,
चांगल्या ठिकाणी असावं. आपण जशा परिस्थितीत, जशा आजूबाजूच्या लोकॅलिटीमध्ये राहतो तशीच आपली वृत्ती होत राहते. त्यामुळे एखाद वेळेस आजच्या याच्यात मी म्हणेन उपाशी राहू नका, पण थोडं काय म्हणतात त्याला, पावभाग पोटाचा रिकामा असला तरी चालेल, पण चांगल्या ठिकाणी राहावं. समर्थ रामदास स्वामींनी काय सांगितलं आहे, मना राघवे वस्ती कीज. राघवे वस्ती कीज म्हणजे काय, रामाच्या मंदिरात जाऊन राहू नका, पण आपलं मन जे आहे ते नेहमी रामाच्या चरणी राहावं. म्हणून नामस्मरणे दोषनाशी. तसंच आहे की चांगल्या ठिकाणी राहावं, सात्विक ठिकाणी, जिथे भगवंताचं नाव घेतलं जातं. आपण म्हणतो ना की एखाद्या पाणटपरीवर तुम्ही उभे राहिलात ना, ठीक आहे तुमचं चांगलं होणार नाही, पण वाईट होणार नाही याची गॅरंटी नाही घेता येत. तिथे जर वाद झाला दोघांमध्ये, त्यातला एखादा चाकू तुम्हालाही मारू शकतो, तो वड्याचं तेल वांग. पण मंदिरात गेल्यावर चांगलं होईल की माहिती नाही, पण वाईट होणार नाही याची गॅरंटी नक्कीच. तिथे तर कोणी चाकू मारणार नाही, बरोबर, किंवा कोणी अपशब्द बोलणार नाही इच्छा असून सुद्धा. एक आत्मिक भय राहतं की आपण मंदिरात आहोत. बरोबर. तिथे बसणारी लोक चांगलंच बोलतात, त्या चांगल्या वाईब अंगावर येतात, नामस्मरण होत राहतं. काम नसेल ना, मंदिरात जावं, तिथे बसा. तसं आहे. म्हणून वास्तूचा हा खूप असा परिणाम होतो. तर मी सांगितलंच, सुजाण आहेत प्रेक्षक, समजून घेतील. मग सर, वास्तुशास्त्रामध्ये घराचा नंबर आणि प्लॉटचा नंबर हे किती महत्त्वाचं असू शकतं? हे बघा, तुमची पत्रिका बघून तुम्हाला कुठला अंक जो आहे आपल्या पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार तो ठरतो, कुठला योग्य आहे, भाग्य म्हणजे तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. तर त्यानुसार तुम्ही घराचा नंबर कुठलाही घ्या. आता एखाद्याला 5 आहे, तो घराचा नंबर 302 पण घेऊ शकतो. आता एखादा म्हणेल की 302 तर ही खुनाची कलम आहे, त्याचा काही संबंध नाही. 302 त्याची गोळाबेरीज 3 आणि 2 5 होत आहे, संपलं. 5 घ्या तुम्ही. अंकाचा पण परिणाम पडतो ना. आपण गुरुजींना दक्षिणा जी देतो ते 11 रुपये, 21 रुपये, 11,000, 1,11,000, 111, 51,000 का देतो? काही ना काही त्यामागे धारणा आहे की गुरुजींना आपण 50 रुपये देण्याच्या ऐवजी 51 रुपये द्यावे. गुरुजींना 51 दिले की वरचे 9 रुपये माझ्याकडे येतील, ही त्यामागची धारणा आहे. सोबत आपण दक्षिणा देत असताना नाणं जे आहे ते पाण्यात भिजवून देतो. भिजवल्यामागे काही शुद्ध होणं वगैरे काहीही नाही, पण त्याचा आवाज जो आहे तो काही प्रमाणात तर शांत होतो, कमी होतो. आणि त्याला भय घालून दिले की धुवून द्यावं. न धुता जर का तो दिला तर तो काही त्याचं चलनात येणार नाही असं नाही. दुकानदार घेईलच तो न धुताही दिला तरी त्या गुरुजींकडनं. पण हे आहे की त्याचा जो खळखळाट आहे तो धुतल्यामुळे थोडा कमी होईल. की देताना जे आहे ते कळू नये कोणाला, बरोबर. बरोबर. की शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम आचरेत, लक्षम विहाय दातव्यम कोटीम तक्त्वा हरिम भजेत. की शतम विहाय भोक्तव्यम म्हणजे 100 कामं सोडून माणसाने जेवण करावं आधी. सहस्त्रम स्नानम आचरेत, 1000 कामं सोडून आधी स्नान करावं. लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 कामं सोडून माणसाने दान करावं. त्याचा मी आजकालच्या युगात दुसरा अजून एक अर्थ नवीन असं सांगेल की कोणाचं देणं असेल ते आधी द्यावं, कर्जात राहू नये माणसाने. आणि कोटीन त्यक्त्वा हरिम भजेत, की 1,00,00,000 कामं सोडून माणसाने हरिम भजेत म्हणजे हरीचं भजन करावं, म्हणजे नामस्मरण करावं. त्यामुळे नंबरसुद्धा जो आहे, परत मी तुझ्या प्रश्नाकडे येतो की नंबर पण खूप महत्त्वाचा आहे. वेळेमध्ये पण काय आहे, नंबरच आहेत ना, बरोबर. बरोबर. आपण काय म्हणतो, तुला 4दा सांगितलं तरी तो ऐकत नाही. 4दाच का, 7दा का नाही म्हणत, बरोबर. तर हे सगळं कसं आलंय की 4ही दिशा, बरोबर. बरोबर. त्यातनं तो वाक्प्रचार आला. किंवा 4दा सांगितलं म्हणजे तुला 4ही दिशेतनं सांगण्यात आलंय की तू नीट वाग. बरोबर. त्यामुळे तो 4 आकडा आला तिथे, तो महत्वाचा आहे. वेळेला महत्व आहे, त्यातही नंबरच आहेत की इतके वाजून इतके मिनिटांनी आपण मुहूर्त देतो. म्हणजे मुहूर्त आहे, ती पण वेळच आहे, तो पण एक अंकच आहे. त्यामुळे अंकांना सुद्धा महत्व आहे. घरासाठीच नाही, अगदी मी म्हणेन गाडीचा नंबर सुद्धा, ती नंबर किंवा मोबाईलची गोळाबेरीज जी आहे ती सुद्धा आपली, जो भाग्यांक सांगितलेला आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, तर तीच आपली गोळाबेरीज पण मोबाईल नंबरची पण तीच आली तर उत्तम. आता सर, मोबाईलचा नंबरबद्दल तुम्ही बोललात, तर खूप आपण असे बघतोय अल्टरनेट 2 रील नंतर सेकंड रील यासाठीच येतोय की हा नंबर तुम्हाला सूट होत नाही आहे किंवा हा नंबर तुम्हाला चालत नाही आहे. तर यामध्ये किती योग्यता आहे की हा नंबर तुम्हाला, मोबाईल नंबर तुम्हाला चालेल किंवा नाही चालेल?
मोबाईल नंबर चालेल किंवा तू रीलबद्दल बोलतेस तर त्याला तर नक्कीच मी काही बोलणार नाही, कारण दुसरी नाही, मी तर म्हणेल ऑलमोस्ट 100 जर कोणी एखाद्याने 100 रील्स बघितल्या तर त्यात 70 ते 80 रील्स ज्या आहेत त्या ज्योतिष, अंकशास्त्र, मूलांक आणि काय 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 अशा याच्यावर येत आहेत. आणि इतके ज्योतिषी निर्माण झालेत. मी सुरुवातीला जे बोललो की बाबा नवग्रह, 12 राशी, 27 नक्षत्र, पत्रिकेतली 12 ग्रह, त्यामुळे काहीच्या काही काहीही बोलतात, कुठलाही मंत्र कुठूनही काढतात आणि सांगतात. ठीक आहे, मोबाईल नंबरचं मी म्हटलं ना, भाग्यांक जो एक आहे तो घराचाही नंबर तोच, गाडीचाही नंबर तोच, म्हणजे त्याची गोळाबेरीज, आणि तसंच मोबाईलचाही तोच. आता काहीच्या काही सांगायला लागलेत की या नंबरच्या मुलांकाला या नंबरचा जोडीदार, त्या नंबरच्या मुलांकाला त्या नंबरचा जोडीदार, तुम्ही असे असे उपाय करा. किंवा रत्नांबद्दल, आता रत्नशास्त्र इतकं महत्त्वाचं आहे की जसं आपण ते काय म्हणतात की तुम्हाला एखादं रत्न सूट होतं की नाही, तर तुम्ही ते दंडाला बांधून बघा किंवा उशाखाली ठेवा. तर माझं म्हणणं असं आहे की आता हे शर्ट मला फिट होतंय की नाही, माझ्या अंगावर चांगलं दिसतं की नाही, यासाठी हे मला अंगात घालावंच लागेल ना, धारण करावं लागेल ना. मी जर का हे दंडाच्या खाली ठेवलं किंवा उशाखाली ठेवलं तर मला कळणार आहे का की हे शर्ट मला फिट होतंय की नाही किंवा माझ्यावर चांगलं दिसतंय की नाही. तसंच रत्नांचं आहे. अनेक रीलमध्ये काय सांगतात की आप एक काम कीजिए, पुखराज जो रत्न है वो आप ताबीज में बना के आप आपके सिराने रखिए किंवा म्हणजे उशाखाली ठेवा. आप 12 दिन तक, म्हणजे 12 दिवस जर का तुम्ही उशाखाली ठेवाल तर त्याचा तुम्हाला चांगला वाईट परिणाम कळेल. तर जोपर्यंत जे रत्न ज्या धातूत ज्या अंगठीत सांगितलंय त्या वजनाचं तुम्ही धारण करत नाही, त्याचा बरा वाईट परिणामच तुम्हाला कळणार नाही. तर तसंच जे आहे की हा क्रमांक तो खूप ह्या रील म्हणजे मी बोलतोय की ह्या रीलमधनं बघून अनेक लोकांचं असं झालंय ना की पुढे माझ्याकडे जे क्लायंट येतात तर त्यांचं त्या रीलमधल्याच प्रश्नांना उत्तरं देण्यात अर्धा वेळ निघून जातो. मध्यंतरी माझा एक मित्र मला खूप छान सल्ला दिला, म्हणजे तुझी जी काही फी आहे तर तू काय कर की कोणी रील बघून तुझ्याकडे आलाय ना, तर त्यात फी तुझी जी आधीची जी फी आहे त्यात 500-1000 रुपये वाढव, आणि कोणी गुगल करून आलाय तर त्यामध्ये अजून 2000 वाढवून सांग. त्यांना सांग की तुम्ही गुगल करून आलात तर तुम्हाला मला जास्त वेळ द्यायचा आणि जास्त विनाकारणच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत, त्यामुळे माझी आगाऊ फी घेईल. रील बघून आलात तर त्यातही तुम्ही लोकांनी सांगितलेलं तुम्ही मला विचारता, त्यांनी सांगितलेलं त्यांना विचारा, मला का विचारता. आणि काय होतं की मग मी बोललो ना, भयविन प्रीत न हो, लोकांना गोंधळून टाका. जर का तुम्ही एखादी व्यक्ती तुमचं ऐकत नसेल ना, तर सगळ्यात सोपा मार्ग आहे की त्याला गोंधळून टाका. तो गोंधळला, भरकटला की आपोआप तो तुमच्याकडे येतो, तो तुमचंच ऐकायला लागतो. तर अशा लोकांची उत्तरं देण्यातच अर्धा वेळ जातो. त्यामुळे त्यात काही तथ्य नाही. या रील बघणं त्याला मनोरंजन समजा, बाकी काही हे नाही. सर, माझा प्रश्न असा आहे की ॲस्ट्रोलॉजीवर डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे की नाही? डोळे झाकून तर कशावरच विश्वास ठेवायला नको. पण कसं म्हटलंय की श्रद्धा ही आंधळीच असते. म्हणजे मी जर आता सांगतोय की मी असं असं या पत्त्यावरनं आलो इथे स्टुडिओमध्ये, तू श्रद्धाच ठेवली ना, आंधळी श्रद्धा. तू मला बोललीस का की तुमचं आधार कार्ड दाखवा, ड्रायव्हिंग लायसन्स दाखवा ॲड्रेस प्रूफसाठी, श्रद्धा ठेव, बरोबर. पण ही दैनंदिन जीवनातली ही सर्वसाधारण श्रद्धा, यावर ब्लाइंड फेथ ठीक आहे. पण ज्योतिषशास्त्रामध्ये हा शब्दच नाही आहे ब्लाइंड फेथ, अंधश्रद्धा. ज्याच्या देवाचं नावच सूर्य आहे, ज्याच्या प्रकाशामध्ये अंधश्रद्धा राहणार कशी आहे? मी सांगितलं ना, ज्योतिही ईशः यस्य सहा ज्योतिषः, की ज्या शास्त्राचा देव सूर्य आहे असं ज्योतिषशास्त्र, आणि तो प्रखर प्रकाश देणारा सूर्य, त्याच्या याच्यात अंध म्हणजे झाकून राहणार काय आहे? ज्योतिषशास्त्र तर अगदी सदृष्ट आहे की याची देही याची डोळा दिसतं तुम्हाला पत्रिकेमध्ये. इतके वाजता या दिवशी इतक्या ठिकाणी ग्रहणाचा स्पर्श होणार आहे, नंतर मोक्ष होणार आहे, वेध लागणार आहे, इतक्या वाजता ग्रहण होणार आहे. त्यात अंधश्रद्धा कुठून आली? आणि दुसरं आपण जे म्हणतो की पत्रिकेबद्दल, पत्रिकेमध्ये सहज दिसतं की एखाद्याच्या पत्रिकेमध्ये अष्टमात नीचेचा चंद्र आहे, तर अशी माणसं खूप भावूक असतात. त्यांचा सूर्य पत्रिकेत नीचेचा असेल, गुरु चांगला नसेल, बुध नीचेचा असेल, तर असे लोक खूप लवकर डिप्रेशनमध्ये जातात किंवा त्यांना जीवाचं काहीतरी कमी जास्त करायची इच्छा होते. त्याच्यात अंधश्रद्धा कुठून आली? अंधश्रद्धा नाहीच आहे, ब्लाइंड फेथ नाही, फेथ करावा. आणि काय म्हटलंय, श्रद्धावान लभते फलम, जो श्रद्धा ठेवतो त्याला फळ मिळतं.
बरोबर. आपण काय म्हणतो की त्या काकू माझ्या आईसारख्या आहेत, पण आई नाही. आईवर श्रद्धा असते, काकूंवर विश्वास असतो. बरोबर. श्रद्धा आणि विश्वासातला फरक कळला. तर काकूंना आपण काकूच म्हणतो, आई म्हणत नाही. आपण काय म्हणतो, आई सारखी आहे, आई नाही. आईला आपण आईच म्हणू. सप्तशतीमध्ये म्हटलंय, कुपुत्रो जायेत क्वचितपि कुमाता न भवती. मुलगा हा कुपुत्र निघेल, नालायक निघेल, पण माता कधी कुमाता निघणार नाही. ती कधीच कुमाता होऊ शकत नाही. तर तसंच आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये जे आहे ना की म्हणजे हा स्वश्रद्ध लोकांचाच हा विषय आहे. अंधश्रद्धा हा शब्दच इथे पाळणं जे आहे चुकीचं आहे. अनेक लोकांनी आपलं पोट भरण्यासाठी म्हणा किंवा काय हे निर्मूलन ते निर्मूलन काय ते निर्मूलन करता करता उन्मळून पळायला लागले. पण ज्योतिष हे शास्त्र नाही, थोतांड आहे काय. मला एक सांगा, सायंटिस्ट तरी आज विज्ञान जे आहे ते सुद्धा सांगू शकलेत का पुढे काय होणार काय. एवढं सायन्स तुमचं प्रगत आहे, तुम्ही का आधीच 3 वर्ष आधीच का सांगितलं नाही मग कोरोना येणार होता म्हणून, त्याची महामारी येणार होती. वेळेवर सगळ्यांना घाईस आणलं आणि कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली. म्हणून विज्ञान काय विपरीत ज्ञान आहे. आणि ज्योतिष काय आहे की जसा देव सूर्य आहे. त्यामुळे तुम्ही उगीच या श्रद्धाबद्दल असा हा प्रश्न सुद्धा विचारणं हे आहे की ब्लाइंड फेथ ठेवावा का, फेथ ठेवावा की नाही, श्रद्धा ठेवावी की नाही, तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एखाद्याला आग्रह करू शकतो, बळजबरी करू शकत नाही. बरोबर. अनेक लोक असतात की ते म्हणतात की नाही आम्हाला फारसं ज्योतिषामध्ये रस नाही तर नाही, हरकत नाही. खूप लोक असतात की नाही मी त्रास सहन करेल पण मी डॉक्टरकडे जाणार, नको जाऊ, नाही का. त्यामुळे तो त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. भारतामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाने ते अनुभवावं, उपभोगावं. ज्योतिषाबद्दल ब्लाइंड फेथ हा शब्द उच्चारणं, कारण ज्याच्या शास्त्राच्या नावातच प्रकाश आहे तिथे अंधार कुठून येणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर नक्कीच विश्वास ठेवावा. पण परत मी तेच सांगेल, ज्योतिषच नाही कुठलंही शास्त्र असेल त्याचा आधार घ्यावा, आहारी जाऊ नये. पण थोडं पोट दुखलं की लगेच डॉक्टरांकडे जात नाही. तसंच आहे की अगदी क्षुल्लक आहे, काही काही माझे पण क्लायंट होते, पण आता हळूहळू त्यांना पण मी म्हणजे म्हणू शकता की सुजाण केलं की अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण कॉल करायचे. त्याने काय होतं की परावलंबित्व पण वाढतं माणसाचं. माणसाने आपलं स्वयंभू व्हावं, आधार घेत राहावं प्रत्येक गोष्टींचा. त्यामुळे ब्लाइंड फेथ वगैरे असला काही शब्द नाही. ज्योतिष थोटान वगैरे काही नाही, हे शास्त्र आहे. असं असतं तर इतकी मोठमोठाली लोक जी आहेत, आज इंदिरा गांधींपासून तर तुम्ही बघताय अनेक नेते मंडळी म्हणा किंवा काही काही वैज्ञानिकसुद्धा हे सुद्धा ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात. त्यामुळे हे थोटांड किंवा ब्लाइंड फेथ असं वगैरे काही नाही, शास्त्र आहे. आणि हे फेथ स्वश्रद्ध सद्रष्ट असं हे शास्त्र आहे. त्यामुळे नक्कीच ज्योतिषशास्त्र तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला योग्य दिशा पण दाखवेल. दिशा दाखवली की आयुष्याची दशा बदलते. बरोबर. आणि माणूस योग्य दिशेमध्ये आपलं जीवन जे आहे ते व्यतीत करतो. उपास केल्याने सगळं काही होतं का? अनेक ज्योतिषी सांगतात की गुरुवार करा, मंगळवार करा किंवा शनिवार करा. सो यामध्ये खरं काय आहे? उपास जे आहे ना, उपासाची खरी व्याख्या आहे की उपसमीपयो वासहा, की तुम्हाला ज्या देवाचा उपास करायला सांगितलं आहे ना, तर त्या देवाची होईल तेवढी तुम्ही सेवा करा, त्या देवाच्या सान्निध्यात राहा, नामस्मरण करा. सेवा करा याचा अर्थ असा नाही की नुसतं अभिषेकच करत बसा. तुम्हाला गणपतीचा उपास सांगितला आहे, तुम्ही गणपती मंदिरात जा, तिथे झाडपूस करा, तिथे काही मदत लागत असेल शारीरिक ती मदत करा, बौद्धिक मदत असेल, तिथे काही प्रवचन देता येत असेल तुम्हामध्ये ती कला असेल ते द्या, किंवा काही अन्नदान करा. आणि हा देह जिवंत राहील आणि गलित गात्र होणार नाही एवढंच अन्न जे आहे ते प्राशन करा. आणि ते अन्न घेत असताना सुद्धा जिभेचे चोचले नको. साबुदाण्याची खिचडी किंवा हल्ली अनेक काय काय प्रकार आले आहे, उपासाचे चॉकलेट काय 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 सगळं नाही त्या नावाखाली खपवतात. तर फक्त हा देह जिवंत राहील, गलित गात्र होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि जास्तीत जास्त देवाची सेवा सर्वतोपरी मानसिक, कायिक, वाचिक, मानसिक सगळ्या प्रकारे ती सेवा करता येईल ती करावी. आणि उपास करावा. आणि उपास जो आहे तो आठवड्यातनं किमान एक उपास करणं योग्य आहे. आपण जे म्हणतो ना शरीराला विषविरहित करणं, ज्याला आपण डिटॉक्सिफाय म्हणतो, ते करायसाठी आठवड्यातनं एक उपास जो आहे तो करावा. आता उपासाबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज की जसं आजचा सोमवार आहे
तर मी सोमवार शंकराचा उपास करतो, रात्री 12 वाजून 1 मिनिटं झाली की मी वडापाव खायला तयार. तर ही चुकीची धारणा आहे. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे सोमवार जो आहे, सकाळी सोमवारच्या सूर्योदयापासून ते मंगळवारच्या सूर्योदयापर्यंत हा सोमवारच असतो. त्यामुळे मी उद्या सकाळच्या सूर्योदयापर्यंत माझा हा उपासच आहे. त्यामुळे मी उपासाचेच पदार्थ खावेत. आणि माझा जो सल्ला आहे की उपास करणाऱ्या व्यक्तीने शक्यतोवर दूध आणि फलाहारावरच राहावं. बाकी मीठ, साखर आणि चोचल्यांचं तिखट हे ते खाणं, म्हणजे मग तुम्ही डिटॉक्सिफाय काय करताय, उलटं म्हणजे विषविरहित काय करताय, अजून तुम्ही विष शरीरामध्ये घालता आहात. आणि उपास जो आहे तो फक्त शरीराचाच नसतो, माहिती आहे. आपण काय म्हणतो की मी आता पूर्ण दिवस आराम करणार आहे, म्हणजे पोटाचाच उपास नसतो, पूर्ण दिवस आराम करणार आहे, झोपणार आहे, तो शरीराचा उपास झाला. दुसरा की मी मनाचा उपास करणार आहे, त्याचा अर्थ काय की तुम्ही मौन ठेवा, तो सुद्धा उपास आहे. मौनासारखी शक्ती नाही, मौनम सर्वत्र साधेत. तर मौन ठेवल्याने जी शक्ती येते माणसाला, ती इतर बोलून येत नाही, बोलून आपली ऊर्जा जाते. त्यामुळे मौनाचा सुद्धा तुम्ही उपास ठेवू शकता. बरोबर. तुम्ही अध्यात्मच वाचलं पाहिजे असं नाही. तुम्ही म्हणू शकता की नाही, मी आज अध्यात्माचा उपास ठेवला, म्हणजे मी आज अध्यात्म वाचणार नाही, आज माझ्या वाचनामध्ये दिवसभर फक्त आणि फक्त ललित साहित्य किंवा लघुकथा हेच वाचेल. हा पण उपास झाला की नाही, आज अध्यात्म नाही वाचणार, किंवा आज मी ललित साहित्य, लघुकथा, नाटक, टी व्ही हे काहीच बघणार नाही, हा उपास झाला माझा, आणि आज मी अध्यात्माचं वाचेल. हे सगळं केल्याने आपलं लाईफ जे आहे ना ते बॅलन्स होतं. आणि याचाच पर्यायी परिणाम कशावर होतो माहिती आहे का, की आपल्या संसारावर, आपला जो मुख्य विषय होता विवाहोत्तर जीवन, तर त्याचा परिणाम त्या पती पत्नींच्या संसारावर पण होतो. वाचन जे आहे ना ते खूप महत्त्वाचं असतं. की आता भातुकलीच्या खेळामधली जे गाणं आहे त्यात एक खूप छान ओळ आहे, ठीक आहे, त्याचा आपला तो म्हणजे काय म्हणतात त्याला, ते रोमॅन्टिक गाणं आहे, पण त्यातली एक ओळ आहे, त्याचा अर्थ इतका छान आहे की घेतला तर, राजा बदला मला समजली शब्दा वाचून भाषा, माझ्या नशिबा सवे बोलती तुझ्या हातच्या रेषा. की राजा बदला मला समजली शब्दा वाचून भाषा, की त्यात ती म्हणते की राजा जे काही बोलला ना, पण ते मला शब्द वाचूनच कळलं की त्याचं माझ्यावर प्रेम आहे, बरोबर. पण उद्या जर तुमचं पती पत्नींमध्ये छान दोघांचं जर वैयक्तिक वाचन चांगलं असेल ना, तर उद्या तो नवरा त्या पत्नीवर चिडलाही ना, तर ती त्याला त्या प्रेमात घेईल. हा चिडला, याचं माझ्यावर प्रेम आहे, अधिकार आहे, म्हणून हा चिडतोय, अन्यथा हा चिडणार नाही, बरोबर. आचार्य विनोबा भावेंचं आहे ना मौन व्रत होतं, आणि अत्रेंनी त्यांच्या मराठा पेपरमध्ये विनोबा भावेंच्या विरोधात खूप त्यांच्यावर टीका केली. तर अत्रे याला पवनीला त्यांच्या आश्रमामध्ये गेले विनोबा भावेंना भेटायला. त्यांचं मौन व्रत होतं. तर अत्रे त्यांच्याकडे बघत होते, विनोबा भावेंकडे, आणि विनोबा भावे अत्रेंकडे बघत होते. भावे रडायला लागले, हे रडायला लागले. पण त्या पाटीवर, हातातल्या पाटीवर विनोबा भावेंनी लिहिलं की जेथे अनुराग असतो तिथेच राग व्यक्त करण्याचा अधिकार असतो. अनुराग म्हणजे प्रेम. की तुम्ही माझ्यावर जी काही तुमच्या मराठा पेपरमध्ये टीका केली, तर त्याचं मला काही वाईट वाटत नाही, कारण तुमचं प्रेम आहे म्हणूनच तुम्ही माझ्यावर राग व्यक्त केला. हे कशामुळे आलं? वाचनामुळे. दोघांचंही वाचन भरपूर होतं. नाही तर आता एखाद्या नवरा पत्नी, म्हणजे पत्नीवर एखादा नवरा चिडला, ती चिडते त्याच्यावर, तिने ते पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. नवरा आहे म्हणून चिडतो, शेजारचीवर चिडणार आहे का, बरोबर. तर हे प्रयत्न जे आहेत ना, हे पत्नीने ठेवावे. कारण एक स्त्री आहे, ती एक घर ठेवायचं की बिघडवायचं ते ती ठरवते. त्यामुळे स्त्रीमध्ये एक खूप छान एक मी एक म्हण सांगेल इंग्लिशमध्ये की नॉट फेल्युअर बट लो एम इज अ क्राईम. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करून नवऱ्याला समजवता तुम्ही फेल्युअर झालात ना, हरकत नाही, पण तुम्ही प्रयत्नच केला नाही आपला संसार सुधरवण्याचा, तर हा क्राईम आहे, हा गुन्हा आहे. प्रयत्न करून तुम्ही फेल्युअर झालात ना, तर तो गुन्हा नाही, पण तुम्ही प्रयत्नच केला नाही तर हा गुन्हा आहे. त्यामुळे मी तेच सांगतोय की उपास जे आहेत ना, ते अनेक याचे उपास आहे. एखाद दिवशी पत्नीनेही ठरवावं की नाही, पती किती ओरडला तरी मी हसूनच स्वागत करेल, रागाचा उपास करेल. तसंच नवऱ्याने पण करावं की नाही, मी पण प्रेमाचा उपास करेल. आता त्यात काही बाबतीत अपवाद आहे. प्रेमाचाच उपास करेल म्हणजे पत्नीने काहीतरी महागडं सोन्याचा दागिना घेऊन मागावा आणि प्रेमाच्या उपासामध्ये त्याने ते घेऊन द्यावं असं नाही.
आपली आर्थिक परिस्थिती सभोवतालचा विचार करावा. बाकी काय हो, शेवटी लग्न म्हणजे काय, त्वयार्थम मयार्थम, तू अर्ध आणि मी अर्ध. अतिशय सुंदर माहिती दिली सर तुम्ही. एक शेवटचा प्रश्न की आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला म्हणण्यापेक्षा मी एक संदेश असा देईल की सदा देता घेता उठत बसता कार्य करिता घरी दारी शय्येवरी बसुनी वृथाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. की सदा देता घेता उठत बसता, कुठेही जात राहा, उठत राहा, बसत राहा, घरात राहा, बाहेर राहा, घरी दारी काय किंवा शय्येवर बेडवर झोपलेले असा, सोफ्यावर बसलेले असा, कुठेही राहा, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. सगळ्यांची लाज जी आहे ती सोडून द्यायची आणि भगवंताचं असं चिंतन करायचं. नामस्मरण, नामस्मरणे दोषनाश. नामस्मरण करायचं, आपोआप नामस्मरणाने भरपूर तुमचे जे दोष आहेत, पत्रिकेतले दोष सुद्धा जे आहेत ते नाहीसे होतील. क्षुल्लक गोष्टीसाठी आमच्यासारख्या ज्योतिषांकडे पण यायची गरज भासणार नाही. त्यामुळे नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. ठीक आहे, काही मोठ्या अडचणी असतील तर नक्कीच तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा, पण प्रयत्न ठेवावा नामस्मरण. एवढाच मी संदेश देईल आणि आपली रजा घेतो. आणि नमस्कार, आपण मला बोलवलं, परत भेटूया. धन्यवाद सर.